मी चव्हाण सर स्वागत करतो तुमचं CPI अकॅडमी यूट्यूब चॅनलला। बघा आज आपण शेकडेवारी नफा तोटावर आधारित हा टॉपिक बघणार आहोत। या टॉपिकमध्ये सर्व बेसिकपासून आपण घेतलेले आहे। याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सर्व दिलेले आहे, त्याच्यासाठी पूर्ण याच्या आधीचे व्हिडिओ पण प्लेलिस्टमध्ये जाऊन बघून घ्या, म्हणजे तुम्हाला शेकडेवारी हा टॉपिक पूर्णपणे समजून घेईल। आता बघूया आपण शेकडेवारीमधला हा पहिला गणित। तर एक विक्रेत्याने 2 TV 5,000 बघा कितीला विकले, 5,000 रुपयाला विकले। एकाच्या विक्रीतून 20% नफा, बघा एकाच्या विक्रीतून किती झालं 20% नफा, व दुसऱ्याच्या विक्रीतून 20% तोटा। दुसऱ्याच्या विक्रीतून काय झालेलं 20% तोटा झालेला आहे। तर व्यवहारातील नफा किंवा तोटा किती, असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे। आता काय करायचे, सर्वात पहिले काय झालेले 20% नफा, तर पहिले 20% नफा लिहून घ्यायचे। बघा 100%वर किती टक्के नफा झालेला आहे 20%, म्हणजेच किती होतात 120। हा 120% समजलं तुम्हाला। आता काय करायचं आहे, दुसऱ्या व्यवहारात झालेलं आहे 100%वर 20% तोटा, म्हणजे 20% तोटा। 100%मधून 20% गेल्यावर राहतात किती 80%। हे समजलं तुम्हाला 80%। आता काय करायचं आहे, बघा पहिल्या व्यवहारात 20% नफा आणि दुसऱ्या व्यवहारात 20% तोटा झालेला आहे। आता काय करायचं आहे, 120 पहिला व्यवहार गुणिले दुसरा व्यवहार किती झालेला आहे तोटा झालेला आहे, म्हणून 80 छेद काय करायचं आहे, एकूणच टक्के कितीत काढतो आपण 100मध्ये। हे एक शून्य कट, हा एक शून्य कट, हा एक शून्य कट, हा एक शून्य कट, राहिलं की काय आपल्याकडे 12 गुणिले 8, काय राहिलं 12 गुणिले 8। आता लिहून घेऊ आपण 12 गुणिले 8 बरोबर या दोघांचा गुणाकार करून 12 96, दोघांचा गुणाकार किती येतो 12 96। आता जे 96 आहे ते आपल्याला भेटलेले आहे। आता एकूणच टक्के किती आहे आपल्याकडे, एकूण टक्के 100, 100मधून जर 96 मायनस केले तर शिल्लक किती राहतात 4%। हे 4% काय आहे तोटा, काय आहे तोटा, आपल्याला 4% तोटा झालेला आहे या व्यवहारात। आता ही झाली स्टेप 1। आता दुसऱ्या स्टेपने बघूया, एकदम साधी आणि सोपी आहे। ज्यावेळेस 20% नफा व 20% तोटा असतो, परीक्षेला तुम्हाला असा जर प्रश्न विचारलेला असेल, ज्यावेळेस 20% नफा आणि 20% तोटा असतो, त्यावेळेस काय करायचं, सर्वात पहिले 20 सेम जर दिलेले असेल तोटा व नफा, तर काय करायचं, पहिले 20 लिहून घ्यायचं, 20चा वर्ग करायचा, 20चा वर्ग किती येतो 400। आता खाली काही नाही म्हणजे काय घ्यायचं 100। आता खाली काही नाही म्हणजे 100 घ्यायचं। आता हे 2 शून्य कट, हे 2 शून्य कट, राहिलं काय आपल्याकडे 4। आता हे जे 4% आहे 4% ते काय आहे तोटा, काय आहे तोटा, हे 4% तोटा आहे। प्रश्न समजल्यास, शिकवण्याची पद्धत आवडल्यास लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचप्रमाणे हा दुसरा गणित आहे। दुसरा गणित बघा कशा पद्धतीने सांगण्यात आलेला आहे। बघा एका विक्रेत्याने 2 मोबाईल 495 रुपयाला विकले। एकाच्या खरेदीतून 10% नफा व दुसऱ्या व्यवहारात 10% तोटा झाला, तर व्यवहारातील नफा किंवा तोटा किती। बघा पहिल्या सुरुवातीला एकाच्या व्यवहारात 10% काय झालेलं आहे नफा आणि दुसऱ्या व्यवहारात काय झालेलं आहे 10% तोटा। आता याचंच आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे। सुरुवातीला स्टेप 1 बघूया। पहिले काय करायचं आहे, सरळ 100%वर किती टक्के त्याला नफा झालेला आहे 10%, बरोबरच 110% पहिला। आता दुसऱ्याच्या व्यवहारात किती झालेले आहे 10% तोटा, म्हणजे 100%मधून 10% गेल्यावर राहिलात किती 90%। हेच आपल्याला शोधायचं होतं आतापर्यंत। आता काय करायचं बघा 110 गुणिले 90। आता हे का लिहिलं 110%, सुरुवातीला 10% नफा, दुसऱ्या वेळेस 10% तोटा। आता काय करायचं आहे, भागिले खाली 100, खाली 100, हे 100 शेकडेवर आपण टक्के काढतो त्याच्यामुळे खाली 100 घ्यायचं। हा एक शून्य कट, हा एक शून्य कट, हा एक शून्य कट, हा एक शून्य कट, आपल्याकडे काय राहिलं आता 11 गुणिले 9, काय राहिलं 11 गुणिले 9। आता या दोघांचा आपल्याला काय करून घ्यायचं आहे गुणाकार, या दोघांचा गुणाकार करून घेऊ, बरोबर 11 9 99। आता 100%मधून जर 99% मायनस केले तर शिल्लक किती राहतात 1% तोटा, काय होतो 1% तोटा। बघा 1% आपल्याला काय झालेला आहे इथे तोटा झालेला आहे। आता ही स्टेप 1 झाली। आता स्टेप 2ने पण 1% तोटा होतो का ते पडताळा करून बघूया। तर चला मग स्टेप 2 बघूया। बघा सुरुवातीला काय करायचं आहे, इथे दोन्हीच ठिकाणी बघा सुरुवातीला इथे 10%
नफा झालेला आहे आणि दुसऱ्या वेळेस इथे 10% तोटा. हे सर्वात महत्त्वाचं आहे, कारण इकडे हे जर समजलं, ज्या वेळेस व्यवहारात दोन्ही जागी 10-10 सेम टू सेम पर्सेंटेज तोटा किंवा नफा होतो, त्यावेळेस आपण सरळ काय करायचं आहे, एकाचं वर्गसंख्या घ्यायची. 10चा वर्ग किती? 100. आता 100 जशाच तसे, आणि टक्के कशात काढतो? 100मध्ये. आता काय करायचं, हे 2 शून्य गट, हे 2 शून्य गट, राहिलं काय आपल्याकडे? 1. हाच 1% तोटा, हा 1% तोटा आहे. बघा, ते एकदम इझिली परीक्षेत जर तुम्हाला एवढा मोठा प्रश्न आला, बघा तुम्ही कन्फ्यूज होऊन जाता. प्रश्न किती मोठा दिलेला आहे की नाही. त्या अनुषंगाने आपल्याला काय वाटतं, याचं उत्तर काहीतरी आवाढव्य असेल, कारण प्रश्नच एवढा मोठा आवाढव्य दिलेला आहे, तर त्याचं उत्तर पण तसा मोठा असेल. पण ॲक्च्युलीमध्ये तसं नसतं मित्रांनो, कारण त्याचं उत्तर हे एका स्टेपमध्येच काढलं जातो. आपल्याला एका स्टेपमध्येच काढल्या जातो त्याचं उत्तर. तर बघा, तुम्ही चॅनेलला फॉलो करा, गणितात कोणत्याच प्रकारे तुम्हाला अडचण येणार नाही. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न आहे पण थोडा चेंज आहे. आपण याच्या आधी 2 प्रश्न घेतले होते, त्याच्यापेक्षा हा प्रश्न थोडा चेंज आहे. तर बघू आपण हा प्रश्न. बघा, 10 टेबलची किंमत, विक्री किंमत 15 टेबलच्या खरेदी इतकी असेल तर शेकडा नफा किती? आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. बघा, 10 टेबलांच्या विक्री किंमत ही 15 टेबलाच्या खरेदी किमती इतकी असेल तर शेकडा नफा किती? असा प्रश्न विचारलेला आहे. तर सोडून घेऊ आपण हा प्रश्न. बघा, एकूण टेबल 10 टेबल 15 टेबलांच्या खरेदी इतका आहे. या दोघांची वजाबाकी करून 15मधून 10 गेले, शिल्लक किती राहतात? 5. आता काय करायचं आहे, एकूणच काय 5 टेबल म्हणजे 5 हे शिल्लक उरतात. आता 5 गुणिले 100 छेद एकूण टेबलांची विक्री किंमत किती आहे? 10. एकूण टेबलांची विक्री किंमत किती आहे? 10. तेच 10 खाली लिहून घ्यायची. बघा, 10. आता हा शून्य गट, हा शून्य गट, काय शिल्लक राहिला आपल्याकडे? 5 गुणिले 10 बरोबर 5×10 50. 50% काय होतो मित्रांनो? इथे नफा होतो की तोटा? तर नफा होतो. प्रश्न तुम्हाला उत्तर असा पण दिलेला असेल की 50% तोटा आणि 50% नफा. तर आपल्याला काय होते ते 50% नफा. काय होतो? 50% नफा. दुसरी स्टेप बघा, ही दुसरी स्टेप आहे. दुसऱ्या स्टेपने आपण कसं सोडवायचं? एकूण 10 टेबलांची विक्री किंमत 15 टेबलच्या खरेदी किमती इतकी असेल. आता काय करायचं आहे? 15 गुणिले 100 छेद एकूण टेबलांची संख्या किती आहे? 10 टेबलांची विक्री किंमत. आता इथे 10 लिहून घेऊ आपण. 10. ठीक आहे. हा एक शून्य गट, हा एक शून्य गट, शिल्लक काय राहिला आपल्याकडे? 10 गुणिले 15. 10 आणि 15चा गुणाकार बरोबर 150. हे 150 काय करायचे? 100मधून मायनस करून घ्यायचे. एकूण टक्के किती आहेत? 100. 100%मधून 150 मायनस करून घ्यायची. 150 मायनस 100 बरोबर शिल्लक किती राहतात? 50%. नफा की तोटा? नफा. हा त्याच टाईपचा हा दुसरा गणित आहे. बघू, 30 सायकलींची खरेदी किंमत 25 सायकलांच्या विक्री किमतीच्या एवढी असेल तर शेकडा नफा किती? बघा, प्रश्न काय दिलेला आहे? 30 सायकलींच्या खरेदी किमती 25 सायकलींच्या विक्री किमती एवढी असेल तर शेकडा नफा किती? असा प्रश्न विचारलेला आहे. बघा, सुरुवातीला 30 सायकल आहे. ठीक आहे. या 30 सायकलींच्या खरेदी किमतीत 25 सायकलींच्या विक्री किमतीच्या एवढी असेल तर शेकडा नफा किती? असा प्रश्न विचारलेला आहे. बघा, 30 मायनस 25 बरोबर शिल्लक किती राहतात? 5. आता काय करायचं आहे आपल्याला? 5 गुणिले 100 छेद 25 बरोबर 25 एक 25, 25 चौक 100, शिल्लक किती राहिले? 5 गुणिले 4 बरोबर 5 चौक 20. हा 20% काय झालेला आहे इथे? नफा. 20% नफा झालेला आहे. बघा, याच्यात तुम्हाला एक कन्फ्युजन झालेलं असेल. केव्हा पण असं जर क्वेश्चन आला तर काय करायचं? सायकलींच्या विक्री किंमत, केव्हा पण विक्री किंमत ही भागाकारात घ्यायची. ठीक आहे. विक्री किंमत ही भागाकारात घ्यायची आणि या दोघांचा जो शिल्लक असतो 5 वजाबाकी, ती इथे वरती गुणाकार 100 सोबत गुणाकारामध्ये घ्यायची आहे. बघा, हा प्रश्न बघूया आपण. एक सायकल 184 रुपयाला विकल्याने 15% नफा झाला.
बघा 15% नफा झाला. जर 20% नफा हवा असेल तर सायकल कितीला विकावी? बघा ती जर आपल्याला 20% नफा हवा असेल तर सायकल किती रुपयाला विकावी असा प्रश्न विचारलेला आहे. तर बघू आपण 184 सुरुवातीला किती 15% नफा झालेला आहे 15 म्हणजेच एकूण 100%. 100%वर किती टक्के नफा झालेला आहे 15% म्हणजे 100% आणि 15% 115%. आता 184 म्हणजेच किती आहे 115%. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. आता काय घ्यायचं आहे 184 बरोबर 115. आता त्या व्यक्तीला लालची व्यक्ती आहे तो त्याला किती टक्के नफा पाहिजे माहीत आहे 20% नफा पाहिजे. आता घेऊया आपण 20%. आता 100%वर जर 20% नफा तर एकूण झाला किती 120. आता 120 100%वर 20% म्हणजेच किती टक्के नफा 20% 120 झालं. आता काय करायचं आहे 120% बरोबर किती प्रश्नार्थक चिन्हाशी त्यांचा गुणाकार करून घ्यायचा. आता 184 गुणिले 120 व 115 गुणिले प्रश्नार्थक चिन्ह सरळ मांडणी करून घेऊ. 184 गुणिले 120 छेद 115 लिहून घेतलं. आता काय करायचं आहे यांचा भागाकार करायचा आहे. आता ह्या संख्येला आणि ह्या संख्येला एका संख्येने भाग जातो 23ने. ठीक आहे 23 1 23 5 115. आता 115 आता काय करायचं 184ला 23 8 184. आता 5 1 5 5 दुनी 10 शिल्लक 2 राहिलं 5 चौक 20. आता 24 गुणिले 8. आता काय करायचं आहे एकूण 24 8 आणि 24चा गुणा 20 गुणिले 8 8 चौम 32ला 2 हातच्याले 3 8 दोन्ही 16 आणि 3 19 म्हणजेच 192. आता ती सायकल किती रुपयाला विकावी म्हणजेच त्याला 20% नफा होईल. तर 192 रुपयाला विकल्यास त्या व्यक्तीला 20% नफा होते. म्हणजेच त्याला एकूण 8 रुपये जास्त म्हणजेच 5%. 8 रुपये म्हणजेच किती 5% जास्त. बघा हा प्रश्न दुसरा त्याचप्रमाणे आहे. बघा एक मोबाईल 1440 रुपयाला विकल्याने 10% तोटा झाला. जर 10% नफा हवा असेल तर मोबाईल कितीला विकावा म्हणजेच त्याला 10% नफा होईल किती रुपयाला विकावा. आता बघा सुरुवातीला तो 10% तोट्याने म्हणजे 100%मधून त्याने 10% मायनस करून घेऊ म्हणजेच राहिले किती 90%. आता जी 1440 आहे हेच 90% आहे. समजलं इथपर्यंत 1440 रुपये बरोबर 90%. तर आपल्याला विचारलेलं आहे 100% बरोबर किती. आता 100% न काढता ऐका 100% न काढता समजून घ्या 110% काढायचं. तर 100%वर आता 100 एकूण 100%वर जर 10% वाढवले तर किती होतात 110. आता आपल्याला काढायचं काय हा एकच काढायचा आहे 110%. आता यांचा तिरपा गुणाकार करून घेऊ. प्रश्नाचा तिरपा गुणाकार करून घेऊ. 1440 गुणिले 110 1440 गुणिले 110 छेद आता काय करायचं आहे 90 कारण हा 90 प्रश्नार्थक चिन्हाशी म्हणून 90. हा एक शून्य कट हा एक शून्य 9 1 9 शिल्लक किती राहिले 5 9 सकी 54 राहिला काय आपल्याकडे 16 गुणिले 110. आता यांचा गुणाकार करून घेऊ. 16 गुणिले 110. बघा 11 सकी 66ला 6 हातच्याले 6 11 1 11 11 6 17 म्हणजेच कितीला तो मोबाईल कितीला विकावा 1760 रुपयाला. 1760 रुपयाला विकल्यास 10% त्या व्यक्तीला काय होईल नफा होईल. बघा 10% नफा होईल जर 1760 रुपयाला विकल्यास तर. बघा प्रश्न बघा 30% नफा होण्यासाठी एक सायकल 780 रुपयाला विकावी लागते. तर 10% नफा होण्यासाठी ती सायकल किती रुपयाला विकावी. बघा 30% नफा होण्यासाठी एक सायकल कितीला विकावी लागते 780 रुपयाला विकावी लागते. हा प्रश्न तुम्हाला नीट समजून घ्या म्हणजे उत्तर काही सेकंदात तुम्ही परीक्षेला काढसाल. त्यावेळेस काय करायचं तर
विकावी लागते तर 10% नफा होण्यासाठी ती सायकल किती रुपयाला विकावी. म्हणजेच आपल्याला एकूण फक्त 10% पाहिजे. पहिले किती टक्के होतं 30% होत होतं, तेव्हा 780 रुपयाला विकावी लागते. आता प्रश्न बघा, प्रश्न नीट समजून घ्या. आता मी तुम्हाला सोडून दाखवतो काय करायचं आहे. एका गंगू मंगू चंगू कोण एक XYZ कोणत्याही व्यक्तीचं एक नाव घेऊ आपण. तो व्यक्ती ज्या वेळेस 30% नफा घेतो, म्हणजे 100%वर 30% नफा घेतो, तर 130% म्हणजेच किती 780. 780 बरोबर 130%. हे समजलं तुम्हाला. 780 20%. एका व्यक्तीने XYZ कोणतं पण नाव घ्या तुमच्या मनाने. आता 780 बरोबर 130, तर आपल्याला 10% नफा पाहिजे. तर 100%वर आपल्याला किती टक्के पाहिजे 10%, म्हणजेच 110%. आता काय करायचं आहे, 110% बरोबर किती असा आहे, तिरपा गुणाकार करून घेऊ. आता काय करायचं आहे, 780 गुणिले 110, 780 गुणिले 110. समजलं का इथपर्यंत. बघा व्यवस्थित नीट वहीमध्ये लिहून घ्या. लक्ष. आता 130 भागिले घ्यायचं. 130 हा शून्यगट हा शून्यगट. 13 एक 13, 13 सकी 78. शिल्लक काय राहिलं 6 गुणिले 110. काय राहिलं 6 गुणिले 110 यांचा गुणाकार. 6 एक 6, 6 एक 6, 660 रुपयाला ज्यावेळेस विकल्या जाईल त्यावेळेस त्याला 10% नफा होईल. म्हणजेच मुळात ती वस्तू किती रुपयाची असेल 600 रुपयाची. 100% त्याचे 600 असेल. 660 म्हणजेच 10%. प्रश्न नीट बघा. 18 पलंग 16,800 रुपयाला विकल्यामुळे, बघा 18 पलंग 16,800 रुपयाला विकल्यामुळे 3 पलंगाच्या खरेदी किमती इतका नफा होतो, तर प्रत्येक पलंगाची खरेदीची किंमत किती. प्रश्न एकदम साधा आणि सोपा आहे. तुम्ही समजून जर घेतलं तर तुम्हाला प्रश्न एकदम इझिली सुटून जाईल. तर बघू आपण हा प्रश्न कसा सोडवला जातो. एकूण 18 पलंग आहे. एकूण पलंग किती आहे 18 पलंग आहे, प्लस त्याच्यात 3 पलंग, म्हणजे हे 18 पलंग आणि हे 3 पलंग. 18 पलंग आणि 3 पलंग ज्यावेळेस होतो त्यावेळेस 16,800 रुपये, म्हणजे 3 पलंगा इतके पैसे एक्स्ट्रा भेटतात. तर आपल्याला मूळ किंमत एका पलंगाची विचारलेली आहे. तर एकूण पलंग किती झाले आहे आपल्याकडे 21 पलंग. ठीक आहे. आता याची किंमत किती आहे 16,800. 16,800. आता जे 21 आहे त्याने भागून देऊ, म्हणजेच एका पलंगाची किंमत भेटेल आपल्याला. 21 एक 21, 21 8 168. हे 2 शून्य वरती देऊन देऊ. ठीक आहे. 800 रुपये. हे जे 800 रुपये आहे ना 800 रुपये हेच आपल्या पलंगाची मूळ किंमत आहे, एका पलंगाची किंमत. बघा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करायला विसरू नका. बघा इथे नफा झालेला आहे म्हणून हे 3 पलंग आपण प्लस केलेले आहे. जर तोटा झाला असता तर हे 3 पलंग आपण मायनस केले असते. हे नोट करून घ्या. तर 17 चेंडू 720 रुपयाला विकल्यामुळे 5 चेंडूच्या खरेदी किमती इतका तोटा होतो, तर प्रत्येक चेंडूची खरेदी किंमत किती असा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे. आणि असे प्रश्न भरपूर परीक्षेत विचारले जातात, त्यामुळे मी हे सर्व स्टेप बाय स्टेप व्यवस्थित समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. बघा एकूण चेंडू किती आहे 17. याच्या आधीच्या गणितात आपण प्लस केलं होते ते मायनस करावं लागेल. विकल्यामुळे 5 चेंडूच्या खरेदी किमती इतका तोटा होतो. मागच्या गणितात नफा झालेला होता त्यामुळे आपण प्लस केलं होतं. यावेळेस तोटा झालेला आहे त्यामुळे आपण काय करणार आता मायनस करणार. तर मायनस करून घेऊ. 5 चेंडू बरोबर शिल्लक किती राहतात 12 चेंडू. ठीक आहे. एकूणच किंमत किती आहे 720. आता जी 720 भागिले 12, 12 एक 12, 12 सकम 72 बरोबर 1 चेंडू. आपल्या गावाकडे क्रिकेट खेळतो ना चेंडू, तो चेंडू किती रुपयाला भेटेल 60 रुपयाला. तो चेंडू कितीला भेटेल 60 रुपयाला 1 चेंडू भेटेल. बघा आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. बघा याच्या पुढे याच्यापेक्षा चांगले नवनवीन व्हिडिओ येणार आहे.